नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी धाराशिवचं शिवाजी आहे ते आपल्या संघ. त्यांच्यावर अन्याय झालाय, त्यांच्यावर भ्रष्टाचार झालाय. पोरं सांभाळण्यात मला लय आपटा झाला घाणगावला. आता ह्यांच्यावर अन्याय झालाय, त्यांच्यावर भ्रष्टाचार झालाय, पोरांनी घराच्या बाहेर हाकलून लावले. म्हातारपणी आई बापांचा लाठीचा सारा व्हायला पाहिजे, लाठीचा सारा व्हायला पाहिजे. ह्यांना हाकलून द्यायला नाही पाहिजे. बापाने जन्म दिला, हे दिलं, त्यांच्यासाठी जागा कमवून ठेवला, हे कमवून ठेवलं, आणि म्हातारपणी तुम्ही हाकलून लावताय, बापाला सांभाळत नाही, बापावर मारताय, बापावर भ्रष्टाचार. हे महाराष्ट्रात नको म्हणते. शिवाजी दोन शब्द बोलते, बोला शिवाजी तुम्ही. थोरलं तर मापात नाही, बायकोचं ऐकून थोरलं मापातच नाही. बारकेला दोंडा घाला गेलं पिऊन, त्या दोघांचं लेकराव पायी भांडण. खरं कुठं बी देवाच्या दरबारी, दत्ताच्या दरबारी, तर मला सण झाली थोरल्या सोनाचं मी इकडे आला, तेराची वारी सोडून इकडे आला. साहेब जाधव साहेब बोला बोला, काय पुढं असेल ते बोला. तुमची काय अडचण आहे ते सांगा. अडचण म्हणजे असे आता ती काय सांगून फायदा. बोला बोला बिनधास्त किती दवाखाना झाला, कुठं का झालं तुम्हीच भरा, छत्री कुठं का गेले तुम्हीच, एवढं भरा तुम्हीच, कृपा तुम्हीच, मायबाप. मग तुमच्यावर अन्याय होतोय, मुलं सांभाळत नाही ती. तुम्हाला जमीन किती, काय एकर, काय गाव? जमीन काय उगाच 4 एकर असेल बघा, कमी असते. मोठाडी सभा आहे. बर, आणि तुम्हाला 2 जागी 2 डोंगराला. मग तुम्हाला मुलं किती आहेत बाबा? 2 मुलं आणि 1 मुलगी. त्या मुलीला 2-3 लेकर झालेत. एक महेश पोरगा, एक दीदी आणि एक छकुल. ते असू द्या. महाराष्ट्रातल्या राज्यात लंगडा जावाई, उंबरदर, हलकी टेंबड्यावर 3च घर. चला बोला. पण मी जाऊ द्या, मी तुमच्यासाठी आलो का नाही इथं? तुम्हाला मी मदत केली का नाही? मग महाराष्ट्रात जनतेने मला सपोर्ट करायला पाहिजे का नाही सांगा तुम्ही. करावं लागते, करावं. मला माझ्यासारख्या लढणाऱ्या कार्यकर्त्याला, एक सामान्य कुटुंबात मी जन्मलेलो, गोरगरिबासाठी लढतोय. आज तुम्हाला मी किती मदत केली सांगा, किती दिलं सांगा तुम्हाला. मला आता काय उगाच जीव भरून आला की एवढे बोललं तर एवढं आलंच की. पण तुम्हाला मदत केली का नाही आम्ही? सुखदुःखात सामील झालो का नाही तुमच्या? मग महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा, चांगदेव जाधवला सपोर्ट करा म्हणून. जाधव साहेब सपोर्ट चांगलं करा. तुमचे पूर्ण आभारी, तुम्हीच मायबाप. गोरगरिबांसाठी, गोर गरिबासाला, बाळ लेकराला एवढं वाटून घ्या. पुन्हा आमचं तुमचं पुण्याला कोणी फोन केलंय ह्याची चौकशी आता तुमच्याच पत्रात म्या. चला बोला.